पिंजरा तोडून मुक्त झालेला तो पक्षी जखमी पंखातील रक्ताने हिरव्या भूमीवर लाल नागमोड उमटवीत उडतो आहे आपल्या घरट्याकडे, कदाचित आपल्या मृत्यूकडेही. पण त्याच्याकडे करून त्याने पाहणारे हे सारे आकाशही हिरावून घेऊ शकत नाही त्याचा आनंद, अभिमान पिंजरा तोडल्याचा. तशी ही कविता खूप वर्षांपूर्वी माझ्या वाचनामध्ये आलेली होती. मनाला इतकी भावली की मी लिहूनच काढली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू अवर चॅनल. मंडळी, निसर्गाबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरं येतील. कुणाला निसर्ग लहरी वाटेल, कुणाला कृपाळू जीवनदाता वाटेल, तर कुणाला क्रूर वाटेल. निसर्गाला देव मानणारेही काही कमी नाहीये. मात्र निसर्गाचे वागणे काही वेळा बुचकळ्यात टाकणारच असतं. एक दाणा पेरला तर त्यातून शेकडो दाणे निसर्ग तयार करतो. वेगवेगळ्या जाती प्रजाती तयार करतो आणि त्या टिकून राहाव्यात म्हणून त्यांची निर्मितीही हजारोंनी करतो. तऱ्हेतऱ्हेच्या रंगाच्या आणि गंधाच्या पाना फुलांची, परागकणांची, आकाशातल्या रंगांच्या असंख्य छटांची मुक्त हस्ताने उधळण करतो. एकीकडे अशी उधळपट्टी करणारा निसर्ग काही बाबतीत मात्र अतिशय काटकसर करताना दिसतो. उदाहरणार्थ पाणी. या मतलबी आणि व्यवहारी दुनियेत जगत असताना कधी कधी वाटतं की थोडं थांबावं, थोडंसं थांबून श्वास घ्यावा आणि ह्या निसर्गामध्ये थोडासा वेळ घालवावा. असंच म्हणत असताना मी विचार केला की तर चला जाऊया थोडंसं निसर्गामध्ये. आणि मी आले, या निसर्गामध्ये थोडासा वेळ घालवला. इथेच जेवले, यांची सावली, यांची थंड हवा, यांची माया, आपुलकी सगळं काही अनुभवलं. या आयुष्याच्या प्रवासामध्ये निरनिराळ्या प्रकारची माणसं भेटली, सगळी काही भेटली. कोण खरी, कोण खोटी, कोण दुतोंडी, कोण समोर बोलणारी तर कोणी पाठीमागे बोलणारी. पण तुम्हाला माहितीये का, मला सर्वात प्रामाणिक गोष्ट एखादी भेटली असेल आयुष्यात, ती आहे हा निसर्ग. कधीच खोटं बोलत नाही. त्याला राग आला तर तो व्यक्त होतो. तो कृपाळू पण आहे, तो माया दाखवतो, सगळं काही हा देतो. मी ऐकलं होतं मंडळी, ही झाडं आहेत ना, ती आपली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. आणि मी जेव्हा त्यांच्या सानिध्यात जाते ना, तेव्हा हे मला अनुभवायला पण मिळतं. जणू काही एखाद्या मंदिरात जाऊन बसल्यानंतर जी आत्मिक शांतता मिळते ना, तसंच काहीसं. आणि बरं का, त्याच्याकडून शिकण्यासारखं पण खूप काही आहे. तो जशाच तसा राहतो. आपण त्याची काळजी घेतली तर तो आपली काळजी नक्कीच घेतो. आणि आपण जर विध्वंसक राहिलो तर तो पण आपला विध्वंस करून टाकतो. या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर मी माझी मलाच वेगळीच वाटू लागते, दुसरीच अमृता. आणि या वेगळ्या अमृताचं वेगळं पण मला खूपच आवडतं. आपण नेहमी निसर्गाविषयी बोलताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे मंडळी, की माणूस ही सुद्धा निसर्गाचीच निर्मिती आहे आणि निसर्ग आपला बाप माणूस आहे. आपण किती उपकार मानावं या निसर्गाचं. या निसर्गाने आपला इतिहास सुद्धा जपलाय. आपण माणूस असून आपला इतिहास जपताना कुठेतरी मागं पडतोय. पण या निसर्गानं सगळं अगदी जसंच्या तसं ठेवलंय. अगदी आदिमानवाच्या काळापासून माणसाची एक वृत्तीच आहे. माणूस स्वतःच्या मनातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीवर मात करण्यासाठी निसर्गाची मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. निसर्गातल्या गोष्टींवर मानवी भावभावनांचे रोपण करत असतो. पण विज्ञानातल्या प्रगतीनंतरचा आधुनिक काळातला मानव निसर्गावर मात केल्याचा अहंकार मिरवू पाहत आहे. किती हा अहंकार! माणसाचा हा अहंकार नक्की काही मिळवण्याचा आहे का काही गमावल्याचा आहे? निसर्गाची चादर जिथं संपते आणि तिथं हे सिमेंट कॉन्क्रीटचं राज्य येतं, तेव्हा समजतं की नक्कीच माणसानं अहंकाराच्या दुनियेमध्ये सगळं काही गमावलेलं आहे. माझं मी आयुष्य जगत असताना खूप चांगल्या मेमरीज मी तयार केल्या. पण त्यातल्या जेव्हा मी निसर्गासोबत असते ना, त्या मेमरीज माझ्या मेमरीमध्ये खूप ठळकपणे साठलेल्या असतात. त्या मला आठवतात आणि हा निसर्ग मला नेहमी हवाहवासा वाटत असतो. काही दिवस गेले की मला पुन्हा त्याच्यामध्ये सामील व्हावंसं वाटतं आणि मी होतेही. थोडासा वेळ मी माझ्यासाठी आणि त्याचसोबत माझ्या निसर्गासाठी मी नक्कीच काढत असते. या निसर्गामध्ये माणसाच्या दुःखाला हील करायची क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा मी पुरेपूरपणे वापर करून घेते आणि मी स्वतःला हील करून घेत असते.